प्राजक्ता तांडेल टॉप 18 बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। प्रत्येक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या पाहणारच आहोत। मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी, मुंबईमधून ही मोठी बातमी समोर येते। घाटकोपर इथले मनसे पदाधिकारी राजेश सावंत यांनी बेस्टच्या बसलाच काळं फासलेलं आहे। या बेस्ट बसवर कर्नाटक राज्याची जाहिरात होती आणि त्यामुळे मनसेकडून बेस्ट बसला काळं फासण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून मनसे आता आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटलेला असतानाच आता मनसे देखील आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळतंय। प्राजक्ता, सीमावाद प्रकरणी आता मनसे आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळते। राज्यात काही ठिकाणी मनसेकडनं कर्नाटकमधील बसवरती काळं फासण्यात आलं होतं। मात्र मनसेचे घाटकोपर येथील पदाधिकाऱ्यांनी बेस्टवरती जी कर्नाटक राज्याची जाहिरात आहे, पर्यटन विभागाची जी जाहिरात आहे, या जाहिरातीवरती काळं फासलेलं आहे। त्या जाहिरातीवरती असं लिहिण्यात आलं होतं की न्यू कर्नाटका सी अशा पद्धतीची जाहिरात जी आहे ही या बेस्ट सोबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोटो या जाहिरातीवरती होता। त्यामुळे या बेस्ट बसला अडवून मनसे पदाधिकाऱ्यांनी जे आहे हा स्प्रे मारून काळ्या रंगाचा संपूर्ण बसला जे आहे ते हे काळं फासलेलं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीमावाद प्रश्नी भूमिका जी आहे ही जाहीर केली होती। त्याच्या बाबतीत मनसेच्या ज्या पद्धतीनं कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत आहेत याबाबत सुद्धा त्यांनी पत्रामध्ये काही वक्तव्य जे आहे हे केलं होतं आणि त्यानुसार जर आपण पाहायला गेलं तर मनसे कार्यकर्ते आता दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं आता अजून काही बसवरती अशा पद्धतीच्या कर्नाटक पर्यटन विभागाच्या ज्या जाहिराती आहेत त्या बाबतीत मनसे आता काय भूमिका घेते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र सद्यस्थितीला घाटकोपरमध्ये जी बस होती बेस्ट बस, या बेस्ट बसला मनसे पदाधिकाऱ्यांकडनं जे आहे हे काळं फासण्यात आलेलं आहे। विशाल, असेच सोबत रहा। आणखीन एका बातमीचे अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत। आणखीन एक मोठी बातमी समोर येते। श्रद्धा वालकरचे वडील आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। किरीट सोमय्या सुद्धा या भेटीदरम्यान उपस्थित असणार आहेत। त्यानंतर किरीट सोमय्या आणि श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यावेळी ते काय खुलासा आणि आरोप करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, श्रद्धा वालकर हिचे वडील पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळतंय आणि फडणवीसांची देखील ते भेट घेणार आहेत। नेमकी भेट कशासाठी, काय सविस्तर अपडेट? प्राजक्ता, श्रद्धा वालकर जर आपण संपूर्ण प्रकरण पाहायला गेलं तर मध्यंतरी भाजपच्या नेत्यांकडनं एक श्रद्धा वालकरने जे पोलीस तक्रार केली होती, जे पत्र दिलं होतं, याच पत्राच्या अनुषंगानं ही भेट मानली जाते अशा पद्धतीची शक्यता जी आहे ही वर्तवली जाते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे श्रद्धा वालकर हिच्या वडिलांसोबत असणार आहेत। साधारणतः एक 12:05 राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट श्रद्धा वालकरचे वडील घेणार आहेत। त्यामुळे ती काय भूमिका उपमुख्यमंत्र्यांकडे मांडतात किंवा गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे काय मागणी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि त्यानंतर या भेटीनंतर माजी खासदार किरीट सोमय्या आणि श्रद्धा वालकरचे वडील हे संयुक्तरित्या एक पत्रकार परिषद साधारणतः 1:30 वाजता घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत नेमकं काय खुलासे करतात किंवा ज्या पद्धतीनं श्रद्धा वालकरने जी तक्रार दिली होती या तक्रारीवरून काय आरोप केले जातात किंवा पोलिसांनी या तक्रारीकडे काही कशा पद्धतीने ही तक्रार हाताळली किंवा दुर्लक्ष केलं गेलं या बाबतीत काय खुलासा करतात किंवा ते पोलिसांकडे काय मागणी करतात हे पाहावं लागणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे आल्यामुळे या पत्रकार परिषदेला अधिक महत्व प्राप्त झाले। त्यासोबत किरीट सोमय्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय बोलतात याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच आता पत्रकार परिषदेमध्ये नेमकी दोघं काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे।